पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आता गुढीपाडव्यानिमित्त ब्रेकिंग न्यूज मोठी आली आहे। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। गुढीपाडवानिमित्त या 16 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा हेक्टरी 20,000 रुपये सकाळपासून आता सुरू झाला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुम्ही 1 रुपयामध्ये भरलाय का नक्की बघा। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आज गोड करण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता डायरेक्ट हेक्टरी 20,000 रुपये गुढीपाडव्यानिमित्त सकाळपासून जमा करायला सरकारने सुरुवात केली आहे। 4 दिवसाच्या पाठीमागे स्वतः कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। सांगितलं होतं की 31 मार्चच्या आतमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडला जाईल। आज 30 मार्च आहे आणि शेतकऱ्यांचा गुढीपाडवा हा खूप मोठा सण असतो। या सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा आता खात्यामध्ये सोडण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, मागील 4 महिन्याच्या काळामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या या योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा समोर आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। त्यामुळे आज जो पीक विमा 20,000 रुपये हेक्टरी जमा होऊ लागलाय तर तो फक्त 36 जिल्ह्यामध्ये 16 जिल्ह्यामध्येच हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा जमा होऊ लागलाय। तुम्हाला हा पीक विमा आलाय का नक्की बघा। कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडलेला आहे, कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात आला आहे, याची संपूर्ण यादी जी आहे तर ती राज्य सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही जर 2024 या वर्षामध्ये 1 रुपया भरून जर पीक विमा भरला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। 2024 या वर्षामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे। राज्यातील महत्त्वाच्या 20 बँकेत आणि 16 जिल्ह्यात आज पीक विमा जमा होऊ लागला आहे। यामध्ये या 4 प्रकारच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अजिबात जमा होणार नाही। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा होऊ लागला आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा आज जमा केला जाणार नाही, सर्व सविस्तर मोठी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2024 या सरलेल्या वर्षामध्ये 1 रुपया भरलेला आहे आणि पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डायरेक्ट पीक विमा जमा होऊ लागला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर 1 रुपया भरून पीक विमा जर भरला असेल तर तुम्हाला आज 20,000 रुपये गुढीपाडव्याच्या निमित्ताने आता हा पीक विमा आज मिळणार आहे। आताच आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच ही मोठी माहिती दिली। त्यामुळे त्यांनी बघा आता कोणकोणत्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय तर त्या शेतकऱ्यांना पीक विमा सोडण्याचे आदेश आता अधिकाऱ्यांना दिले आहेत। हेक्टरी 20,000 रुपयेपर्यंत पीक विमा जाहीर करण्यात आला आहे। आता यासाठी 16 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। कृषी मंत्र्यांनी कोणत्या 16 जिल्ह्यात आता हा पीक विमा जाहीर करण्यात आला आहे बघा, त्या जिल्ह्यांची नावे देखील आता सांगितले आहेत। बघा 16 जिल्हे असणार आहेत। तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर कोणते 16 जिल्हे आहेत ते सांगतो बघा। आज पीक विम्याची यादी जी आहे तर ती शासनाने या यादीमध्ये 16 जिल्हे ठरवले आहेत। तुम्ही जर पीक विमा जर आधी 2024 या वर्षामध्ये 1 रुपया भरून भरला असेल तर तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपयेपर्यंत तुम्हाला आज हे पैसे सोडले आहेत। मग आता यासाठी 16 जिल्ह्यापैकी बघा 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत। मग आता 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का नक्की बघा। याची यादी आता राज्य शासनाने ठरवल्या तर ती यादी व्यवस्थित तुम्हाला इथे समजणार आहे। यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्ही आता 1 रुपया भरून पीक विमा 2024 मध्ये भरला असेल तर तुम्हाला सुद्धा हेक्टरी 20,000 रुपयेपर्यंत आज हेक्टरी पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे जर पीक विमा तुम्ही भरलेला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। यामध्ये आता कोणत्या बँकाचा आता बघा पीक विमा सोडण्यात आला आहे, बँकांची लिस्ट देखील जाहीर करण्यात आली आहे। बघा पहिल्यांदा आपण बँकांची लिस्ट या ठिकाणी सांगतो, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आले आहेत ते सांगतो। बघा यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा खाजगी बँकेमध्ये हा पीक विमा 20,000चा सोडण्यात आला आहे तर ती म्हणजे HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जी जिल्हा मध्यवर्ती बँक असते तर त्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत। तर बघा या ठिकाणी त्यानंतर सरकारी बँकेमध्ये पैसे सोडले जाणार आहेत। यामधील पहिली जी बँक आहे ती म्हणजे सरकारी बँक आहे आणि ती सगळ्यात मोठी बँक आहे। तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ इंडिया,
पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड सिंध बँक, कॅनरा बँक, ॲक्सिस बँक, तर या बँकामध्ये आज 1 रुपयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2024 मध्ये शेती पिकासाठी पीक विमा भरला असेल तर त्यांच्या खात्यावरती गुढीपाडव्याच्या निमित्ताने आता हा 20,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे। मागच्या महिन्यामध्ये शेतकरी मित्रांनो 1 रुपयामध्ये पीक विमा जो भरला होता तर ती योजना होती तर ती बंद करण्यात येईल अशी खोटी अफवा फसवली होती आणि उठवली होती अफवा। तुम्ही पण ऐकलं असणार की 1 रुपयामध्ये पीक विमा भरणारी योजना बंद होणार, तर ती सर्व खोटं आहे। आता अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की 1 रुपयामध्ये पीक विमा भरून जो योजना आहे तर तो तुम्हाला हेक्टरी पीक विमा आम्ही देणारच आहोत, तर तो कधी आम्ही बंद करणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत 1 रुपया भरून पीक विमा योजना ही आहे अशी चालू राहणार आहे, तर तो तुम्हाला असाच पुढील 5 वर्षापर्यंत मिळत राहणार आहे। तर आत्ताच अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले। त्याचबरोबर त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये 16 कोणत्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये तुम्हाला पीक विमा देण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं। कोणकोणत्या शेतकरी आता यामधून अपात्र केले जाणार आहेत याची सुद्धा माहिती सांगितल्या, याचं कारण सुद्धा शेतकरी मित्रांनो सांगितलंय। यामध्ये पीक विम्याच्या बाबतीत खूप मोठे गैरप्रकार सुद्धा या 2025 या वर्षामध्ये आता आले आहेत। आता सांगितलंय की मागच्या महिन्यात बघा बीड जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी स्वतःची गायरान जमीन जी असते तर गायरान जमीन जी सरकारची असते तर ती स्वतःची जमीन आहे असं दाखवून, तसेच कॅनलची जमीन दाखवून, सरकारी रोडच्या कडले जी जमीन असते तर ती दाखवून अनेक शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा त्या ठिकाणी भरून पैसे घेतल्याचं सरकारला आता लक्षात आलंय। त्यामुळे अशा शेतकऱ्यांवर आता बघा जेवढा पण पीक विमा मागील 5 वर्षामध्ये घेतलाय तर तो वसूल करून मोठी कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो आज स्वतः मुख्यमंत्री यांनी घोषित केले की हेक्टरी 20,000 रुपये तुम्हाला पीक विमा आज मिळणार आहे। तर यासाठी महत्त्वाचे 16 जिल्हे आता ठरवण्यात आले आहेत। बँकामध्ये हे पैसे आता डायरेक्ट 20,000 रुपये तुम्हाला सोडलेले आहेत, तर त्या बँकांची नावे सुद्धा तुम्हाला आत्ताच मी सांगितलेत। स्वतः माणिकराव कोकाटे यांनी अधिकाऱ्यांची एक आत्ताच बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे आदेश दिले आहेत की कोणत्याही शेतकऱ्यांना यामधून वगळले जाणार नाही। सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा देण्यात येणार आहे। तर बघा परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये एक टेन्शन येणारी बातमी आहे ती सुद्धा आली आहे, ती म्हणजे बीडमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे फसवून शेतकऱ्यांना म्हणजे सरकारला शेतकऱ्यांनी आता पीक विम्याचे पैसे फसवून घेतले आहेत, म्हणजे सरकारची जमीन असून सुद्धा त्यांनी पीक विम्याचे पैसे त्यावर घेतले आहेत, अशा शेतकऱ्यांवर आता कारवाई सुद्धा होणार आहे। यासाठी महत्त्वाचे बघा कारवाईसाठी महत्त्वाचे 10 जिल्हे निवडले आहेत। आता 36 जिल्ह्यापैकी म्हणजेच आपल्या 36 जिल्हे आहेत, तर त्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10 जिल्हे आहेत, तर त्या 10 जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे आता बघा गैरवर्तन करून त्यांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजेच मित्रांनो सरकारची जमीन दाखवून 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने सरकारकडून पीक विमा 1 रुपयामध्ये भरून घेतल्याचे सरकारला आता स्पष्टपणे उघडकीस या ठिकाणी आलेले आहे। त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आज बघा पैसे येणार नाहीत, 10 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे, त्यांच्यावर पैसे येणार नाहीत खात्यावरती। कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे आज पैसे येणार आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला 2 मिनिटाच्या आत या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो आता तुमच्यासाठी जो 20,000 रुपयांचा हेक्टरी पीक विमा तुम्हाला मिळणार आहे तर त्यासाठी कोणते जिल्हे निवडले आहेत आणि कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र केले जाणार आहेत, तुम्ही यासाठी पात्र असणार आहे का, सरकारच्या माध्यमातून नेमकी आता कोणती यादी आलेली आहे शेतकरी मित्रांनो। आता बघा तुम्हाला कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज बघा कोणकोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार नाहीत आणि त्यानंतर पाहूया की 16 जिल्ह्यामध्ये कोणत्या पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि बघा म्हणजे कोणत्या 10 जिल्हे या पीक विम्यापासून वगळले जाणार आहेत। बघा सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा, आणि कोणत्या जिल्ह्याची चौकशी सुरू झाली आहे तर त्या जिल्ह्यांची नावे सांगतो बघा। यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा, 4 नंबरचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, 5 नंबरचा जिल्हा आहे पालघर जिल्हा, 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा, 7 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा, 8 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर बघा जिल्हा 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 10 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा। मित्रांनो हे जे 10 जिल्हे सांगितलेत तर या जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे 20,000 रुपये मिळणार नाहीत, कारण या 10 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची चौकशी होऊन कारवाई सुद्धा होणार आहे।
तुम्हाला आता मग कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 20,000 रुपये हेक्टरी आज तुम्हाला मिळणार आहेत तर याची माहिती सांगतो बघा। पण त्याआधी 10 जिल्हे आहेत, या 10 जिल्ह्यांना का वगळण्यात आलंय याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बघा, शेतकऱ्यांनी सरकारला खूप फसवले आहे। मागील 5 वर्षापासून शेतकऱ्यांनी सरकारला फसवून पीक विम्याचे 5 वर्षापासून सरकारचं पैसे घेतलेत। आता या शेतकऱ्यांवर 50,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास देखील होणार आहे। तसेच मित्रांनो, जेवढे आतापर्यंत पीक विम्याचे पैसे सरकारला फसवून चुकीच्या पद्धतीने घेतलेत त्यांचे व्याजासहित पैसे वसूल करण्यात येईल असं सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। शेतकरी मित्रांनो, जर चुकीच्या मार्गाने तुम्ही जर पीक विमा जर घेतला असेल सरकारची जमीन दाखवून तरी सुद्धा तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, एकाला पण सोडले जाणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलंय। कारण जे सरकारला फसवून पैसे घेतलेत त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये खूप जास्त करोडो रुपयांचा घोटाळा पीक विम्यामध्ये झालाय। शेतकऱ्यांनी सरकारला फसवून करोडो रुपयांचे पीक विमा स्वतःच्या खात्यावरती घेतल्याचं निदर्शनास आलंय। मग आता कोणकोणते शेतकऱ्यांना आज पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आता समोर आल्या। त्यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर, 3 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 4 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर, 5 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी नंदुरबार, 6 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, 7 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी, 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, 9 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे, 10 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा, 11 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे मित्रांनो नाशिक, त्यानंतर 12 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर आणि 13 नंबरचा जो जिल्हा आहे तर तो म्हणजे जालना, 14 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव, 15 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, 16 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे जमावू लागलेत। कृषी मंत्र्यांनी मोठे अपडेट शेतकऱ्यांसाठी गुढीपाडव्यानिमित्त आता दिले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये जर नसेल तर तुम्हाला उद्या, परवा, तेरवा असं 2 ते 3 दिवसामध्ये 31 मार्च म्हणजे उद्या 31 मार्च आहे याच्या आत पैसे वाटण्याचे आदेश स्वतः आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।